मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस झालेला आहे। तब्बल 6 ते 7 तासात 300 मिलीमीटर पावसाची नोंद मुंबईत झालेली आहे। याचा फटका अर्थातच सगळ्याच प्रकारच्या वाहतुकीला बसतोय। वाशी ब्रिजवर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ट्रॅफिक जॅम झालेला आहे। ट्रॅफिक कोंडीमुळे मुंबईकडे जाणारे प्रवासी चांगलेच खोळंबलेले आहेत। मानखुर्दमध्ये ही वाहतूक कोंडी झाल्याचं आपण पाहतोय आणि ज्याचा परिणाम मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी ब्रिजवर दिसतोय। प्रवाशांचे चांगलेच हाल झाले। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडून घेऊया। विशाल, अत्यंत ही जी ट्रॅफिक कोंडीची परिस्थिती आहे ती अशी बिकट दिसते। आत्ताचे अपडेट्स काय आहेत? वाहतूक कोंडी सोडवण्याचे काही प्रयत्न? नक्की महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काल रात्री मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे। सकल भागामध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे मानखुर्द जो परिसर आहे तिथं वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावरती दिसून येते। त्याचबरोबर वाशी रेल्वे स्थानकापासून थोडंसं पुढे अंतर गेल्यानंतर तिथून ते टोल नाका इथपर्यंतचा जो परिसर आहे तो संपूर्णपणे त्या भागामध्ये वाहतुकीची कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर दिसते। मात्र टोल नाका जसा क्रॉस करू त्यानंतर ट्रॅफिक जे आहे ते पुढे सरकताना आपल्याला दिसते। गाड्या ज्या आहेत त्या पुढे सरकताना दिसून येतात। मात्र ब्रिज उतरल्यानंतर पुन्हा एकदा वाहतुकीच्या कोंडीला जे आहे ते सामोरे जावं लागते। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी टोल नाका परिसरामध्ये म्हणजे रेल्वे वाशी ब्रिजवरती जो टोल नाका आहे तिथं घोषणा देखील केल्या जात आहेत की मुंबईमध्ये झालेला पाऊस त्यामुळे आणि त्याचबरोबर मानखुर्द परिसरातील वाहतुकी कोंडी असल्यामुळे या भागामध्ये वाहतुकीची कोंडी आहे, ट्रॅफिकची समस्या आहे अशी देखील तिथे घोषणा जी आहे ते वाहन चालकांना सूचना ज्या आहेत त्या ठिकाणी दिल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे वाहतूक प्रशासन जे असेल हे देखील सतर्क आहे। वाहतुकीची कोंडी कमीत कमी व्हावी या दृष्टीने प्रयत्न करताना आपल्याला दिसतंय। नक्कीच तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। सुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। मुंबईच्या दिशेला प्रवास करणाऱ्या सर्व वाहनधारकांना सूचित करण्यात येते की मानखुर्दच्या दिशेला होणारी अभूतपूर्व